आम्ही निघालेलो आहोत गावाकडं. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही गडबड आहे, लग्नाला जायचं आहे गावाकडे. तर त्याची तयारी चालली होती. आज सगळं काही आवरून घेतलं आणि निघालोत. मग यांची चालली होती तयारी बॅग बांधायची. तर निघालोत. मग बरेच पुढं आम्ही वाटाने आलेलो होतो. आणि मग नंतर खूपच थंडी होती सकाळची आणि थोडंसं लवकरच निघलो होतो आम्ही. आणि मग आवरून वगैरे झालं तर पण नाश्ता नव्हता केला. मग त्यासाठी आम्ही नाश्त्याला थांबलोत. इथं एक करंजीचा घाट आहे ना, तर इथं करंजीमध्ये आम्ही कायम नाश्त्याला थांबत असतो. तर इथं चहा नाश्ता वगैरे केला आणि विशालला खायचा होता वडापाव आणि विशाल करत होता नखरे. तर घडीत म्हणत होता वडापाव, घडीत म्हणत होता भजी. तर भजी पण घेतले, वडापाव पण घेतला, थोडासा नाश्ता केला. चहा वगैरे त्यांनी घेतला, मी चहा नाही घेतला. म्हटलं पुढं गेल्यावर नंतर घेता येईल. नंतर परत पुढं निघालो आणि मग लंचचा सुद्धा टाईम झालेला होता दुपारच्या जेवणाचा. तर मग म्हटलं चला आता जेवण वगैरे करून घ्यावं. मी येताना थोड्याशा भाकरी वगैरे बनवून आणल्या होत्या. आणि इथंसुद्धा एक मस्त असं ठिकाण आहे, वातावरण आहे, शांत आहे आणि खूपच छान असं वाटतं आहे तिथं. तर बघा किती मस्त वाटतं आहे आणि खूपच मस्त वातावरण होतं आणि छान ऊन पण होतं. मग बाहेरच बसलो होतो आम्ही जेवण्यासाठी. ते इथं भाजी वगैरे घेतली होती, थोडी चपात्या पण घेतल्या होत्या ताज्या. आणि इथं भाकरी वगैरे मी बनवून आणली होती, कारण प्रवासाला ना भाकरी खूप छान लागते. तर घेतली होती बनवून, मग घरूनच आणली होती. तर इथं असं पद्धतीचं खूप छान असं हॉटेल आहे, सिम्पल आहे आणि छान टेस्ट पण भाज्याची खूप छान असते. जेवण वगैरे केलं आणि परत निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि मग इथं प्रवासाला होऊन बराच टाईम झाला होता, पण नंतर झोप यायला लागली होती. मग चहा घेतला विशालने, थोडीशी फ्रुटी घेतली. त्यानंतर मस्त असा चहा घेतला, मस्त फ्रेश झालो आणि त्यानंतर बरंच निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर प्रवास तर खूप मोठा होता, पण तरी थोडाच शॉर्ट व्हिडिओ मिनी व्लॉग आपण बनवलेला आहे. फुल व्लॉग आपण नाही बनवला. तर बघा आता लागलेली आहे जवळजवळ गावाकडची वाट, म्हणजे जवळच येत आहोत. तर हे असे टायर वगैरे, ऊस वगैरे तोडलेला चालू आहे. तर चला व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.